आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आष्टा कासार तालुका लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आष्टा कासार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपसरपंच श्री वसंत सुलतानपुरे व ग्रामविकास अधिकारी श्री मातोळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री R.G. गायकवाड सर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व प्राध्यापक म.ना. गायकवाड सर यांनी आपले विचार मांडले। छत्रपती शिवरायांचे विचार आचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल सोमवंशी, प्रशांत सोमवंशी, बलभीम गायकवाड, बाबूराव कांबळे, किसन कांबळे, महादेव आळंगे, शाहूराज गायकवाड, प्रतीक गायकवाड, स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित होते। एका जीवानं त्यांनी एकत्र आणून त्यांनी बांधणी केली आणि म्हणूनच आज आपला महाराष्ट्र उभा राहू शकलेला आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज आज आमच्यातून जरी ते निघून गेलेले असले, आज 350 वर्ष उलटून गेलेले, परंतु शिवाजी महाराज आमच्यात नाहीत असं नाही, तर ते जिवंत आहेत। कारण रोमामध्ये लहानशा मुलांना जरी विचारलं शिवाजी महाराजांबद्दल तर ते सांगतात शिवाजी महाराज आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत। शिवाजी महाराज फक्त मराठी माणसाचे नाही तर सगळ्या जनतेचे, 18 पगड जातीचे, ते मुस्लिम असो, शीख असो, हिंदू मुस्लिम सगळ्या 18 पगड जातीचे हे प्रेरणास्थान आहे। आणि म्हणून या दिनाच्या निमित्तानं R.G. गायकवाड सरांना आपण म्हणजे अध्यक्षपदी त्यांचं स्वागत करत आहोत। तर त्यांची ऊर्जा त्यांनी आत्मसात करून शिवाजी महाराजांचे जे काही विचार होते तर त्या विचाराप्रमाणे आपण चालावं। आमच्या गावात आता मातोळे साहेबांना आता इथं काम करत असताना अनुभव आलाच असेल। मातोळे साहेब आमचं गाव एवढं म्हणजे फार मोठं गाव आहे आणि 18 पगड जातीचे लोक आणि भरपूर लोक आहेत, पण ज्या जगामध्ये काय झालं, एवढे सुज्ञ, एवढे एकीचे आणि एवढे माणुसकीचे लोक आष्टा गावासारखे कुठंच नसते असं मला तर वाटते। कारण आम्ही भरपूर केलेले आहेत। आम्ही नोकरी करत असताना, भाषणे देत असताना किंवा असे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही गेलो, परंतु या गावासारखं या गावामध्ये अनेक मंडळ आहेत, पण एकाही मंडळाचं एका मंडळाबद्दल रोष नाही, एकमेकाबद्दल जीवाभावाला इथं राजकारण करतात, कट्टर राजकारण करतात, राजकारणापुरतं राजकारण, परंतु राजकारण झालं पुन्हा मैत्री, नातं, गोतं सगळं गावातले सगळं एवढं सुंदर असं गाव आहे। या गावाचा विकास या